मनोज जरांगे पाटील हे आज किल्ले रायगडावरती जाणार असल्याची माहिती मिळते। शिवरायांच्या समाधीस्थळावरती जाऊन ते नतमस्तक होणार आहेत आणि विजयाचा गुलाल सुद्धा उधळला जाणार आहे। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या नंतर जरांगे पाटील हे रायगडच्या दौऱ्यावरती आहेत आणि रायगडच्या दौऱ्यावरती असताना आज किल्ले रायगडावरती सुद्धा ते जाणार आहेत। त्यामुळे ठिकठिकाणी जरांगे पाटील यांचं जल्लोषामध्ये स्वागत होत आहे। आणि याविषयी बोलत श्रीकांत शेलार आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। श्रीकांत, कसा असणार आहे आजचा दौरा? ठिकठिकाणी जरांगे पाटलांच्या स्वागताची जय्यत तयारी होताना दिसते आहे। निश्चितच गार्गी, महाराष्ट्रामध्ये उद्भवलेल्या मराठा समाजाचा एक आरक्षणाचा लढा लढणारे मनोज जरांगे पाटील यांचं काल अंतरवाली सराटीमधून रायगडकडे प्रयाण झालेलं आहे आणि आज ते रायगडमध्ये पाचाड या ठिकाणी पहाटे 6 वाजता त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। काही वेळातच जरांगे पाटील पाचाड येथून निघून रायगड किल्ल्यावरती जाऊन अक्षरशः महाराजांचं त्या ठिकाणी दर्शन व आशीर्वाद घेऊन पुढील दिशा ते त्या ठिकाणी गुलाल उधळून ठरवणार आहेत। अर्थातच महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला एक प्रकारे अन्यायाची वाचा फोडणारे मनोज जरांगे पाटील यांचं रायगडमध्ये आगमन होतात मराठा समाज येथील भावनिक होऊन त्यांच्यावरती गुलाल उधळण्याचं असल्याचं या ठिकाणी चित्र एकंदरीत पाहावयास मिळत आहे। आपण दृश्याच्या माध्यमातून जर का पाहू शकलात तर या ठिकाणी देशमुखांचे असलेले हे वास्तव्याचे हॉटेल या ठिकाणी जरांगे पाटील आता निवांत 2 ते 3 तास या ठिकाणी विश्रांती घेत आहेत व विश्रांतीनंतर त्यांचं या ठिकाणी प्रयाण सुरू होईल व अर्थातच ते रायगड किल्ल्याकडे जाणार आहेत व तिथे जाऊन त्या ठिकाणी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होऊन त्या ठिकाणी विजयाच्या अर्थातच गुलाल त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उधळणार असल्याचे या ठिकाणी सूत्रांकडून सांगण्यात येते। अगदी श्रीकांत, साधारणतः किती वाजता हा दौरा सुरू होणार आहे आणि आजच्या दौऱ्यामधले पुढचे टप्पे काय असतील? रायगडावरती जाऊन शिवरायांच्या समाधीच्या स्थळी नतमस्तक झाल्याच्या नंतरचा पुढचा दौरा आणखी काय असणार आहे? निश्चित गार्गे, या ठिकाणी आता एक साधारणतः 10च्या दरम्यान रायगड किल्ल्यावरती त्यांचं त्या ठिकाणी आगमन होणार आहे व त्या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेऊन पुढील मराठा समाजाच्या ते गाठीभाटी घेऊन पुढील पुनरावृत्ती त्यांचं दौरा त्या ठिकाणी अंतरवाली सराटी याकडे प्रयाण होणार आहे अशी सूत्रांच्या माहितीनुसार या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बरं, धन्यवाद श्रीकांत या सगळ्या अपडेटसाठी।